ओके, एम्प्युल्स वगैरे बनवले होते ना तुम्ही, त्याच्यानंतर स्टरलायझेशन केलं तुम्ही, बरोबर? Yes, sir. स्टरलायझेशन केल्यानंतर ओके, स्टरलायझेशन केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट ते लेबल लावून सबमिट केलं. ओके, ठीक आहे. बट ते लेबलिंग पॅकेजिंग करण्यापूर्वी आपण इव्हॅल्युएशन केलं नव्हतं, तुम्हाला माहिती पण नव्हतं. पार्टिक्युलेट मॅटर पण तुम्ही पाहिले नसतील. ठीक आहे, क्लिअर आहे का नाही सॉल्व्हंट? का पाहिलं होतं? नाही. नाही ना, तुम्हाला सांगितलं मी लॅबमध्ये व्हाईट आणि ब्लॅक कलर का असतो म्हणून. ओके, पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंगसाठी. तर स्टर्लिटी टेस्टमध्ये आपल्याला पाहायचं पहिला जो पार्ट येतो तुमचा महत्वाचा. ओके, आपण जेवढे इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स आहेत स्टरलायझेशनचे, पॅरेंटलचे, की आपला जो डोसेज फॉर्म आहे तो ऍक्युरेट आहे का नाही. ओके, ह्या गोष्टींसाठी आपण पाहणार आहे आता की ते इव्हॅल्युएशन केलेलं बरोबर आहे का नाही. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात जो पहिला क्रायटेरिया असतो आपल्या पॅरेंटल डोसेज फॉर्मचा, तो असतो इट शुड बी फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम पासून फ्री असेल तरच तुमचा तो फॉर्म्युलेशन जो आहे तो ब्लड मध्ये जाण्यासाठी बरोबर आहे. ओके, मेन सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाण्यासाठी बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतात. ओके, तर सगळ्यात पहिले स्टर्लिटी टेस्ट कशासाठी असते? सगळ्याच टाईपच्या मायक्रो ऑर्गॅनिझम साठी राहते का, फंगस साठी राहते फक्त का, बॅक्टेरिया साठीच राहते का, यीस्ट साठी राहते? ओके, ह्या गोष्टी पाहाव्या लागतील आपल्याला आधी. तर त्यासाठी आपल्याला अगोदर जाणून घ्यायचे की स्टर्लिटी टेस्ट कशासाठी असते. तर स्टर्लिटी टेस्ट असते तुमची फक्त व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझमला जाणून घेण्यासाठी. ओके, स्क्रीन दिसते समोर? Yes, sir. येस. ओके, Sir, clear So, नाही दिसत. क्लिअर नाही दिसत आहे. आता दिसते का? हो, दिसतेय सर. ओके, ओके, जी तुमची स्टर्लिटी टेस्ट आहे ती फक्त तुमचे व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मायक्रो ऑर्गॅनिझम मी तुम्हाला आधी पण म्हणलं होतं, जेवढे बॅक्टेरिया, फंगस, ईस्ट जे पण ज्यांची साईज जी आहे ती मायक्रॉन मध्ये जी मोजली जाते. ओके, MM च्या बिलो जे मायक्रॉन आहे युनिट मेजरमेंटचं, मायक्रॉन मध्ये ज्यांची साईज असते ज्या ऑर्गॅनिझमची, त्यांना म्हणतो आपण मायक्रो ऑर्गॅनिझम, सिम्पल डेफिनेशन. ओके, बट व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझमच आपल्याला याच्यात काउंट करायचे. व्हायबल म्हणजे जे जिवंत आहेत. ओके, याच्यामध्ये तुमचा स्पोर्स काउंट नाही होणार, पायरोजन्स काउंट नाही होणार. ओके, स्टर्लिटी टेस्टिंग मध्ये फक्त जे जिवंत मायक्रो ऑर्गॅनिझम आहे अशासाठीच ही स्टर्लिटी टेस्ट केली जाणार. सेकंड, तुमचं टेस्ट जी आहे ती जे जे सबस्टन्स आहेत, ओके, रॉ मटेरियल सबस्टन्स जे वापरणार आहे आपण पॅरेंटल्स मध्ये, ते जसे की ऍडज्युव्हंट्स वगैरे आहेत, आयसोटोनिसिटी एजंट, जे सोडियम क्लोराईड वापरणार आहे. सोडियम क्लोराईड आपण दोन्हीकडे वापरतो, खाण्यामध्ये पण वापरतो मीठ म्हणून, लॅबमध्ये किंवा सिरपमध्ये पण वापरतो फूड ग्रेड म्हणून, आणि पॅरेंटल्स मध्ये असतं हाय ग्रेडचे. आपण पाहिलं होतं जे पण आपण मटेरियल वापरतो ते हायली ग्रेड पाहिजे आणि स्टरलाइज पाहिजे. सो ते जे सबस्टन्स आहे रॉ मटेरियल ते तुम्हाला स्टरलाइज झालेलं पाहिजे, म्हणजे त्याची स्टर्लिटी टेस्टिंग ऑलरेडी केलेली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर प्रिपरेशन, जे तुम्ही प्रिपरेशन बनवताय, इंजेक्टेबल्स बनवताय, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स बनवताय किंवा डायलिसिस फ्लुइड्स बनवताय. ओके, तर यासाठी पण स्टर्लिटी टेस्टिंग करणं गरजेचं आहे. तिसरं, आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे तुमचे रिक्वायरमेंट जे आहेत प्रिपरेशन बनवण्यासाठी, जसं फिलिंग मशीन डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येते तुमच्या फॉर्म्युलेशनच्या. ओके, तर त्या फॉर्म्युलेशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते, त्यामुळं त्याला पण स्टर्लिटी असणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या 3 गोष्टींसाठी टेस्टिंग प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचं एक स्पेसिफिक सॅम्पल घेतलं जातं. आता सबस्टन्स आणि प्रिपरेशन तर तुम्ही समजू शकता की सॅम्पलिंग कशी केली जात असणार. ओके, बट जे तुमचे इक्विपमेंट्स आहे पॅरेंटल फॉर्म्युलेशन मध्ये, जे इक्विपमेंट्स कामी येतात, जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात पॅरेंटल फॉर्म्युलेशनच्या, त्याची सॅम्पलिंग कशी होती. ओके, टेस्ट करायला आहे का नाही ह्याचं कसं कळतं. तर त्याला काय केलं जातं, त्याला स्वॅब टेस्ट घेतली जाते. जशी तुमची आता COVID-19 मध्ये पण स्वॅब टेस्ट घेतली जाते थ्रोट मधून. ओके, एक आता ह्याच्यामध्ये तर
एक स्ट्रीप वापरली जाते COVID-19 मध्ये. बट जे आपले पॅरेंटल फॉर्म्युलेशन त्याच्यामध्ये कॉटन वापरला जातो, सर्जिकल कॉटन. ओके, सर्जिकल कॉटन असतो. त्याला सर्जिकल मिथेनॉल और इथेनॉल और एनी अल्कोहोलिक प्रिपरेशन. ओके, जो की स्टराईल नाहीये. किंवा वॉटर. ओके, स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन, ज्या वॉटरमध्ये तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाहीये. असा कॉटन घेतला जातो ओला आणि तो त्या इक्विपमेंटला क्लीन केला जातो. ओके, एक्झाम मध्ये नाही विचारणार पण सांगतोय तुम्हाला कसं केला जातो. तो कॉटननी त्याचा इक्विपमेंटला असं क्लीन करतात आणि तो कॉटन त्या सोल्युशन मध्ये डिप करून त्याला व्यवस्थित प्रोटेक्ट करून लाईट आणि बाकीचे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहे त्याच्यापासून प्रोटेक्ट करून तो तुमचा कॉटन जो आहे तो स्वॅब टेस्टसाठी टेस्टिंग लॅबमध्ये पाठवला जातो आणि नंतर तिथं चेकिंग होते मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी. बट ह्या स्टॅबिलिटी टेस्टिंगचा डिसएडव्हान्टेज काय आहे सगळ्यात मोठा, की इट डझंट प्रोव्हाइड द सफिशियंट ॲश्युरन्स ऑफ स्टॅबिलिटी ऑर टर्मिनली स्टरलाइज प्रोडक्ट. आता ह्याच्यामध्ये काय होतं, लिमिटेशन काय सगळ्यात महत्वाचं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे, बट आपल्याला त्या मायक्रो ऑर्गॅनिझम किती आहेत, ओके, ती प्रोव्हाइड नाही केलं जात. एकदम ॲश्युअर नाही करू शकत, की जसं जसं आपल्याला एखाद्या डिजिटल मध्ये कळून जातं की हार्टबीट काउंट करतं, आपण डिजिटली पाहू शकतो 74 बीट्स पर मिनिट आहे. ज्यावेळेस मॅन्युअली काउंट करत होतो त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं की किती येऊ शकतं, म्हणजे डॉक्टर पण अंदाजे 74 to 76 नॉर्मल आहे किंवा 76 to 80. बट त्याला आणल्यापासून ते झालं काउंट करायला लागले. बट ऑर्गॅनिझमच्या केसमध्ये असं राहतं की त्यांचं रिप्रोडक्शन आणि रिडक्शन कंटिन्युअसली चालू असतो. सो त्याच्यामध्ये आपण सांगू शकत नाही की कोणते किती एक्झॅक्टली मायक्रो ऑर्गॅनिझम किती आहेत त्याच्यात. ओके, तर ह्या त्याच्या लिमिटेशन आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की नवीन टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण आपल्याला पाहायला भेटतात की जे की अस्तित्वातच नाही. आता ते एक्झॅक्टली मायक्रो ऑर्गॅनिझम्सच आहे, इम्प्युरिटीज आहे, अजून काही दुसरं आहे, ठीक आहे. बद्दल झालं. आता याचं प्रिन्सिपल, ओके, बुकमध्ये प्रिन्सिपल दिलेलं आहे तर थोडंसं मोठ्या प्रमाणात आहे. बट मी याला थोडंसं फ्लो चार्ट मध्ये बनवलेलं आहे की कसं असतं प्रिन्सिपल एक्झॅक्टली. याच्यामध्ये काय घेतलं जातं, एक सॅम्पल घेतलं जातं ईस्ट, बॅक्टेरिया आणि फंजायचं. ओके, ते सॅम्पल घ्यायचं ज्याच्यात ईस्ट आहे किंवा बॅक्टेरियाज आहे किंवा फंगा आहे, अशा टाईपच्या याच्यात असे जे आहेत त्याच्यात असं जे सॅम्पल आहे ते तुम्हाला अशा टाईपच्या मीडियम मध्ये टाकायचं आहे की ज्याच्यात न्यूट्रिशन खूप जास्त प्रमाणात आहे, न्यूट्रिशन आणि वॉटर, ठीक आहे. आणि हे पण जे फॉर्म्युलेशन आहे, जे कल्चर मीडियम आहे, याला कल्चर मीडियम म्हणतो आपण, ज्याच्यात न्यूट्रिशन आहे, वॉटर आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझम साठी एक पोषक एन्व्हायरमेंट केलेलं आहे आपण क्रिएट, म्हणजे फेवरेबल टेम्परेचरला पण ठेवलेलं आहे. जनरली 34 to 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास ठेवतो आपण. ओके, ह्या टेम्परेचरला ते मेंटेन ठेवायचं कल्चर मीडियम. आणि त्या कल्चर मीडियम मध्ये तो जो बॅक्टेरिया आहे किंवा फंगस आहे, ईस्ट आहे, तो काय करतो, रिप्रोडक्शन स्टार्ट करून देतो. त्याला न्यूट्रिशन भेटतात, त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची. ओके, आणि ते ग्रोथ झाल्यानंतर तो जो तुमचा कल्चर मीडियम बनवलेला असतो एकदम क्लिअर, त्याला नंतर फंगल ग्रोथ दिसायला लागते. याचं एक उदाहरण पाहिजे असेल तर तुम्ही एखादा शुगर सिरप बनवा, ठीक आहे, घरातच शुगर सिरप बनवा आणि फ्रीज मध्ये पण नका ठेवू, बाहेर उन्हात पण नका ठेवू, थोडंसं रूम टेम्परेचर जिथं जास्त लाईट नाहीये अशा ठिकाणी थोडे दिवस राहू द्या. ते जे शुगर सिरप बनवलेलं साखरेचं पाणी जे आधी क्लिअर दिसतंय तुम्हाला, नंतर हळूहळू ते एकदम गडूळ दिसायला लागेल. ओके, का? कारण त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्याची वाढ सुरुवात झाली. ओके, हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणजे प्रिन्सिपल मध्ये काय केलंय त्यांनी, फक्त एक बेसिक फ्लो चार्ट सांगितलं की बॅक्टेरिया घेतला, त्याच्यात ते जे आहे ते न्यूट्रिशन मीडियम मध्ये टाकलं, त्याला फेवरेबल टेम्परेचरला ठेवलं थोड्या कालावधीसाठी. ओके, फॉर स्पेसिफिक पिरियडसाठी त्याला फेवरेबल टेम्परेचर मध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर जर त्याच्यात ग्रोथ झाली तर त्याच्यात ते बॅक्टेरियाज आहेत. ओके, इंडिकेटेड बाय टर्बिडिटी. टर्बिडिटी म्हणजे क्लिअर नाही दिसत सॉल्व्हंट. ओके, त्याच्यात थोडेसे स्लाइटली प्रेसिपिटेट दिसतात त्या टाईपने. तर हे त्याचं प्रिन्सिपल आहे. ओके, सेकंड तुमचं स्टॅबिलिटी टेस्टिंग मध्ये स्टेप्स आहेत काही. ओके,
टेस्ट मध्ये काय आहे, पहिला तुमचा स्टेप येते सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज. दिसतंय? ओके. सो सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज ही जी आहे, हे मी पुढे एक्सप्लेन करतो. आधी स्टेप सांगतो कोणकोणते आहेत. पहिले सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज, साईज ठरवायचं. सेकंड क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट. आता तुम्ही सॅम्पल घेतले, किती साईज घेतली, त्याच्यानंतर त्याच्यातली क्वांटिटी किती घ्यायची टेस्टिंगला. त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्टिंग, कोणती मेथड अप्लाय करायची त्या टेस्टिंगसाठी, म्हणजे त्या सॅम्पलसाठी कोणती टेस्टिंग अप्लाय करायची, स्टरलायझेशनसाठी, स्टरलिटी टेस्टिंगसाठी. आणि लास्टली इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. सी चौथा जो स्टेप आहे त्याच्यात आपण डायरेक्ट सांगत नाहीये की रिझल्ट काय असायला पाहिजे, ऍश्युरिटी नाही देते, इंटरप्रिटेट करतो आपण काय रिझल्ट असायला पाहिजे. सो या 4 स्टेप आहे. पहिले सिलेक्शन ऑफ सॅम्पल, सेकंड क्वांटिटी, तिसरं मेथड ऑफ टेस्टिंग आणि चौथा इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. आता ह्या 4 ज्या स्टेप्स आहेत या आपण डिटेल मध्ये पाहणार आहेत. ओके. सो पहिली जी तुमची स्टेप येते ती येते तुमची सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज. ओके. सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज. आता तुमचं ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग होत असतं पॅरेंटल प्रोडक्ट, ओके, असं तर नाही की आपण 1 आणि 2 एम्प्युल्स बनवून सोडून देतो ती बॅच. एका बॅच मध्ये जवळपास 10,000 5,000 एम्प्युल्स बनतात, किंवा मग लार्ज व्हॉल्यूम असेल तर जवळपास 10 ते 15,000 लिटरचं पॅरेंटल सोल्युशन बनवलं जातं. ओके. तर ते सॅम्पल बनवल्यानंतर बॅचेस मध्ये येतात. त्या पूर्ण बॅचला एक नंबर दिला जातो स्पेसिफिक, त्याला बॅच नंबर म्हणतो आपण, आणि ती बॅच नंबर क्वारंटाईन एरियामध्ये ठेवली जाते. ओके. तर आता सपोज 10,000 बॉटल्स ठेवलेल्या आहेत लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटलच्या. ठीक आहे, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटलच्या 10,000 बॉटल ठेवले, तर त्याच्यापैकी तुम्हाला किती घ्यायचे टेस्टिंगसाठी, सगळ्याच्या सगळ्या घेणं तर शक्य नाही. सो आपलं सॅम्पल अशा पद्धतीने असायला पाहिजे की ते पूर्ण बॅच किंवा पूर्ण जेवढं मटेरियल आहे क्वारंटाईन मधलं त्याला रिप्रेझेंट करण्यासारखं पाहिजे. शक्यतो इंडस्ट्रीमध्ये असं घेतलं जातं की जर 3 तासांनी कोणता बॉक्स बनला त्याचं पण आता नंबरिंग येते. ओके. सो जर 3 तासांनी हा बॉक्स बनला असेल त्यानुसार त्याच्यातला सॅम्पल काढला जातो, म्हणजे टेस्टिंगसाठी काढला जातो आणि त्याची टेस्टिंग केली जाते प्रत्येक एक ठराविक इंटरव्हल नंतर. सलग सिक्वेन्सनी घेतलं तर जे नंतरचे झाले त्याची टेस्टिंग होणारच नाही. ओके. सो तुमचं सॅम्पल अशा पद्धतीने सिलेक्ट केलं गेलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे की ही जी पूर्ण बॅच बनवली आपण जेवढी पण आहे ती पूर्णपणे आपण सॅम्पलिंगसाठी घेतलेली आहे. ओके. आणि हे जे सॅम्पल आहे तुमचे बल्क मटेरियल मधून घेतलं जातं. ओके. बल्क मटेरियल जे बनवलं आहे डायरेक्ट प्रिपरेशन फिलिंगच्या आधीचं त्याच्यातून घेतलं जातं. रॅन्डम सॅम्पलिंग केली जाते. ओके. कशी पण मध्येच पहिला घेतील, दुसरं सॅम्पल वेगळ्या ठिकाणाहून घेतील, तिसरं सॅम्पल वेगळ्या ठिकाणाहून घेतील, असे कोणते 15-20 सॅम्पल घेतील बॅच साईज नुसार आणि त्याला नंतर मिक्स केलं जाईल. ओके. जेवढे पण सॅम्पल कलेक्ट केले 15-20 सॅम्पल जेवढे मिक्स घेतले आपण सॅम्पलिंग रॉडनी किंवा सॅम्पलिंग ट्यूबनी. ओके. लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर सॅम्पलिंग ट्यूब वापरतो आणि सॉलिड सॅम्पल्स असेल तर सॅम्पलिंग रॉड वापरतो. तर अशा पद्धतीने आपण ते सॅम्पलिंग घेतले जातात आणि ते सगळे सॅम्पल्स आपल्याला नंतर मिक्स करायचे आहेत. ओके. सॅम्पलिंग घेताना तुम्हाला जसं सांगितलं होतं प्रोसेसिंग मध्ये पण पूर्णपणे असेप्टिक टेक्निक्स वापरायचे. सॅम्पलिंगसाठी जे इक्विपमेंट्स पण राहतात त्याच्यासाठी पण आपल्याला पूर्ण स्टराईल प्रोडक्ट्स पण वापरायचे. जेवढं डिटेल्स मी लिहित नाही बसलोय कारण प्रत्येक वेळेस तेच वर्ड्स रिपीट झाले. ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील हे क्वेश्चन त्यावेळेस तुम्हाला हे बारीक गोष्टी लिहायच्यात की असेप्टिक टेक्निक फॉलो केली पाहिजे, सॅम्पलिंगसाठी जो येतो पर्सन तो ट्रेन पाहिजे. ठीक आहे. तर सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज आता कशी राहते ती पाहू प्रत्येक कॅटेगरीनुसार. पहिली जी कॅटेगरी तुमची इंजेक्टेबल्स. इंजेक्टेबल्स म्हणजे जे पण फॉर्म्युलेशन आहे आपण जे इंजेक्ट करतोय बॉडीमध्ये किंवा सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये त्याला म्हणतो आपण इंजेक्टेबल. याच्यामध्ये तुमचे स्मॉल व्हॉल्यूम लार्ज व्हॉल्यूम दोन्ही टाईपचे फॉर्म्युलेशन्स येतात. ओके. तर पहिला जो म्हणजे मोर दॅन 100 कंटेनर जर तुम्ही बॅच बनवली आहे. ओके. आणि बॅच बनवल्यानंतर जर ते कंटेनर 100 पेक्षा कमी असतील. ओके.
काही काही बॅचेस ज्या राहतात हार्मोनल इंजेक्शनच्या किंवा कॅन्सर प्रोडक्टचे, ते जास्त इंजेक्शन चालत नाही, तर त्याचे कंटेनर्स कमी बनवतात. तर त्याच्यासाठी सॅम्पल्स कसे घ्यायचे आपल्याला, त्या कंटेनर सपोज 100 कंटेनर बनवले तर 10% म्हणजे किती झाले, 10 पॅक घ्यायचेत आपल्याला. 10 जे असेल सपोज इंजेक्शन असतील किंवा अँप्युल्स असतील तर 10 अँप्युल्स आपल्याला घ्यायचेत. 90 तशाच राहू द्यायचे. पण सिलेक्शन कसं करायचंय, रॅन्डमली. ओके. किंवा मग 4 ह्याच्यापैकी जे आकडा जास्त असेल तो. ठीक आहे. जर समजा तुमची 20 चीच बॅच बनवली, ओके, 20 इंजेक्शनच बनवलेत तुम्ही बॅचमध्ये आणि 20 इंजेक्शन मध्ये तुम्हाला सॅम्पलिंग करायची, तर तुम्ही जर 10% कॅल्क्युलेट केलं तर 2च येतील. पण 2 नाही घ्यायच्या, मिनिमम आपल्याला 4 ची रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. सो 4 कंटेनर जे पण आहे ग्रेट, 10% किंवा 4 कंटेनर याच्यापैकी जे आहे ते आपल्याला सॅम्पल करणं गरजेचं आहे. देन 100 to 500 कंटेनर म्हणजे 100 ते 500 कंटेनर जर बनले असतील तर त्याला एकच आकडा आहे, 10 कंटेनर. सॅम्पलिंगसाठी आपल्याला 10 कंटेनर घेऊन जायचंय 100 ते 500 साठी. ओके. आणि नेक्स्ट जो आहे नॉट लेस दॅन 500 कंटेनर. जर तुमची बॅच साईज खूप मोठी, जसे इन्सुलिनचे इंजेक्शन खूप जास्त प्रमाणात डेली बेसिसवर बनतात, ठीक आहे, त्याचे कंटेनर्स मोस्टली खूप जास्त राहतात. तर अशा केसेसमध्ये ज्यांची बॅच साईज खूप जास्त आहे तर अशा वेळेस 2%, ओके, 2% किंवा मग 20 कंटेनर्स जे काही जास्त असतील तेवढे सॅम्पल्स आपल्याला घेणं आहे. हे झालं इंजेक्टेबल्स मध्ये. ओके. नंतर नेक्स्ट आहे तुमचा बल्क सॉलिड. ओके. बल्क सॉलिड्स मध्ये काय होतं, बल्क सॉलिड्स म्हणजे आपल्या स्टराईल सॉलिड्स. बरं, स्टराईल सॉलिड्सचे पण डायरेक्ट पावडरचे कंटेनर बनवले जातात. तर जर तुमचे कंटेनर 4 कंटेनरपेक्षा कमी असतील तर सगळ्याच कंटेनर मधून आपल्याला सॅम्पलिंग घ्यायची थोडी थोडी. क्वांटिटी आपण किती घ्यायची ते पुढे पाहणार आहे. ओके. जर तुमचे कंटेनर 4 ते 50 असतील, ओके, 4 to 50 कंटेनर, तर त्याच्यामधून तुम्हाला 20% किंवा 4 कंटेनर असे पाहिजेत. हे आकडे लक्षात ठेवायचे ना, आकडे तुम्हाला विचारले जातील टेस्टिंग मध्ये कोणकोणते राहू शकतात. देन जर कंटेनर तुमचे 50 कंटेनर पेक्षा जास्त असतील, ओके, सॉलिड्स मध्ये, तर 2% और 10 कंटेनर एवढं तुम्हाला राहणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर तुमचं तिसरा जो टाईप येतो तो येतो तुमचा ऑप्थॅल्मिक. ओके. ऑप्थॅल्मिक और अदर नॉन इंजेक्टेबल्स, असे स्टराईल प्रोडक्ट्स की जे की तुम्हाला सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये नाही चालले बट स्टराईल असणं गरजेचं आहे. जसे की काही ऑइंटमेंट्स असू शकतात बर्न केस मध्ये वापरायच्या, ठीक आहे, किंवा मग ऑप्थॅल्मिक म्हणजे आय ड्रॉप्स वगैरे असतील, आय लोशन्स असतील, तर ते पण गोष्टी तुमचे स्टरलाइज राहणं गरजेचं आहे. ओके. तर तशा टाईपच्या फॉर्म्युलेशनसाठी जर तुमचे कंटेनर 200 कंटेनर पेक्षा कमी असतील तर त्याच्या 5% किंवा मिनिमम 2 कंटेनर एवढा क्रायटेरिया आहे. ह्या दोघांपैकी जे जास्त असेल ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि जर कंटेनर्स तुमचे 200 पेक्षा जास्त असतील तर त्याच्यातले आपल्याला 10 कंटेनर सिलेक्ट करणे रॅन्डमली. ओके. आणि लास्टली सर्जिकल ड्रेसिंग. ठीक आहे. सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉटन, वूल, ड्रेसिंग, बँडेज हे सगळे येतात त्याच्यात. तर ह्याच्यामध्ये जर पॅकेजमध्ये येतात, ओके, तर पॅक जर तुमचे 100 पॅक पेक्षा कमी असतील तर त्याच्यामध्ये 10% किंवा 4 पॅक आपल्याला सॅम्पलिंगसाठी घेणं गरजेचं आहे. जर तुमची बॅच साईज आहे ती 100 ते 500 पॅकची असेल तर 10 पॅकच घेणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं 500 पॅक पेक्षा जास्त असतील तर 2% और 20 पॅक. आता तुमचं सर्जिकल ड्रेसिंग, ओके, सर्जिकल ड्रेसिंग आणि इंजेक्टेबल याचं जवळपास एकसारखंच आहे. ओके. सॉरी, बल्क सॉलिड आणि सर्जिकल ड्रेसिंग जे आहे त्याच्यात पण 100 पॅक आहे इकडं, सगळंच घेतलेलं आहे. ओके. इंजेक्टेबल्स आणि सर्जिकल ड्रेसिंग 100 पॅकेज साठी 10% और 4 पॅक, इंजेक्टेबल मध्ये पण 100 कंटेनर साठी 10% और 4 कंटेनर. तसंच इकडे 100 ते 500 पॅक आहे इंजेक्टेबल मध्ये
100 ते 500 कंटेनर आहेत. दोघांमध्ये 10-10 घेतलेत आपण सॅम्पल साईज. तिसरं जे आहे मोर दॅन 500 पॅक्स आणि इंजेक्टेबल्स मध्ये मोर दॅन 500 कंटेनर, त्याच्यासाठी 2% ऑर 20 पॅक्स. इथं पण 2% ऑर 20 कंटेनर. हे दोन्ही जवळपास एकसारखे आहेत, फक्त आपण साईज जे लिक्विड जे आहेत इंजेक्टेबल हे जे आहे तुमचे सर्जिकल ड्रेसिंग ते पॅक्स मध्ये लिहिले. ओके, सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. जर नंतर सेकंड स्टेप आपली. ओके, स्टेप 2 कोणती आहे? सिलेक्शन ऑफ क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट टू बी यूज. ओके, आता ह्याच्यातली क्वांटिटी कशी घेणार आपण? क्वांटिटी म्हणजे आपण आता सॅम्पल घेतले प्रत्येक ठिकाणाहून. आता टेस्टिंग साठी क्वांटिटी किती लागते आपल्याला? जी टेस्ट करणार आहे आपण, मेथड ऑफ टेस्टिंगची तिसरी स्टेप आहे. आपण ऑलरेडी इव्हॅल्युएशन मध्ये पाहिलेलं दोन मेथड ऑफ टेस्टिंग आहे. पहिली तुमची मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड आणि दुसरी आहे डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड. तर त्या टेस्टिंगसाठी आपल्याला क्वांटिटी किती घ्यायची आहे? ओके, तर ह्याच्यात तुम्हाला सांगितलंय की इट डिपेंड्स ऑन द व्हॉल्यूम ऑर वेट ऑफ कंटेनर. ठीक आहे, तुमचा जो कंटेनर आहे एम्प्युल किंवा जर स्टराईल सॉलिड्स असतील तर त्याचं वेट किती आहे त्याच्यावरून हे ठरवली जाते की क्वांटिटी किती असायला पाहिजे. आणि मिनिमम ते मिनिमम क्वांटिटी आपल्याला यूज करायची फॉर टेस्टिंग. त्याच्यामध्ये दोन्ही ज्या मेथड आहे, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन असो किंवा डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड असो, दोन्हीमध्ये आपल्याला कल्चर मीडियमच वापरायचं आहे. ठीक आहे, कल्चर मीडियम मी आधी सांगितलं प्रिन्सिपल मध्ये काय राहतं. ओके, न्यूट्रिशन आणि वॉटर त्याच्यात राहतं, त्याला आपण कल्चर मीडियम म्हणतो. कल्चर मीडियम म्हणजे बॅक्टेरियासाठी असं पोषक जे तत्व आहेत न्यूट्रिशन ते आपण त्याच्यात टाकलेले असतात. ठीक आहे, तर ती सेकंड स्टेप जी आहे, आपण सॅम्पलिंग झाल्यानंतर क्वांटिटी किती घ्यायची टेस्टिंगसाठी तर ती इथं सांगितलेली. आता पहिलं लिक्विड फॉर्म्युलेशन साठी. ओके, लिक्विड फॉर्म्युलेशन साठी जर तुमची सॅम्पलिंग घेतलेली क्वांटिटी जर 1 ml पेक्षा पण कमी असेल, ओके सॅम्पल काढले आपण ऑलरेडी बॅच मधून, जर त्याची क्वांटिटी 1 ml पेक्षा पण कमी असेल तर सगळ्याची सगळी क्वांटिटी आपल्याला टेस्टिंगसाठी वापरायची. ओके, नंतर जर सॅम्पलिंग काढलेली क्वांटिटी जे व्हॉल्यूम आहे इंजेक्शनचा तो 1 to 4 ml असेल. ओके, इंजेक्शन जर तुमचं 1 to 4 ml च्या मधलं असेल, व्हायल्स मध्ये असेल किंवा अँप्युल्स मध्ये, तर त्याच्यामधले आपल्याला फक्त हाफ क्वांटिटी, जर 4 ml चं इंजेक्शन असेल, सॉरी 4 ml चं जर इंजेक्शन असेल तर मला दिसतेय का स्क्रीन? ओके, 4 ml चं इंजेक्शन असेल तर हाफ क्वांटिटी. ओके, नंतर 4 to 20 ml असेल तर 2 ml, 20 to 100 ml असेल तर 10% घ्यायचंय. ओके, ml नाहीये इथं, 10% मध्ये घ्यायचं. सपोज 20 ml असेल तर 2 ml घ्यायचंय, 50% असेल तर 5 ml घ्यायचंय, त्या पद्धतीने. आणि जर तुमचे लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स आहे, ओके, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल साठी जी टेस्टिंग असेल ती ऍज पर स्पेसिफिकेशन दिलेली आहे. आता स्पेसिफिकेशन का सांगितले, कारण काही काही आपले ब्लड प्रोडक्ट्स असतील किंवा डायलिसिस फ्लुइड्स जे आहेत ते लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स मध्ये येतात. ओके, आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळं राहतं. आता डेस्ट्रोज इंजेक्शन वगैरे जे आहेत त्याच्यासाठी वेगळं क्वांटिटी असते. ब्लड सॅम्पल, ब्लड कंपोनंट जे प्रोव्हाइड केले जातात WBC एक्सटर्नली वगैरे, त्याच्यासाठी क्वांटिटी वेगळी घेतली असते किंवा डायलिसिस फ्लुइडची स्टॅबिलिटी टेस्टिंगसाठी वेगळी क्वांटिटी घेतलेली असते. तर प्रत्येकासाठी वेगवेगळी. तर आपल्याला फक्त एवढं लिहायचं की जर 100 ml च्या वरचे जे फॉर्म्युलेशन आहे त्याची क्वांटिटी आपल्याला ऍज पर स्पेसिफिकेशन घ्यायचं. आणि नेक्स्ट जे आहे फॉर सॉलिड, तर त्याला तुमचा जर कंटेंट लेस दॅन 50 mg असेल तर पूर्णच्या पूर्ण घ्यायचंय. 50 mg टू 200 mg जर कंटेनर मध्ये असेल क्वांटिटी तर हाफ क्वांटिटी घ्यायची टेस्टिंगसाठी. आणि जर तुमचा 200 mg पेक्षा जास्त स्टराईल सॉलिड आहे सपोज बॉटल्स मध्ये वगैरे, तर त्यासाठी आपल्याला 100 mg पूर्णपणे क्वांटिटी घ्यायची. 100 mg काही असो, 200 mg असो नाही तर 500 mg असो, आपल्याला क्वांटिटी 100 mg घ्यायची. ओके, तर या गोष्टी होत्या.
तुमचे जे 2 स्टेप पाहिल्या आज आपण, एक तर सिलेक्शन ऑफ सॅम्पल साईज आणि दुसरं क्वांटिटी फॉर द सॅम्पल. ठीक आहे, क्वांटिटी फॉर सॅम्पल फॉर टेस्टिंग. हे 2 स्टेप पाहिल्या. आता तिसरी जी आहे स्टेप ते मेथड ऑफ टेस्टिंग. तर मेथड ऑफ टेस्टिंग जी आहे ती सगळ्यात मोठी आहे. ओके, आणि मग इम्पॉर्टंट पण आहे. मेथड ऑफ टेस्टिंग मध्ये आपण पाहणार आहे उद्या मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड आणि नेक्स्ट दुसरी कोणती होती, डायरेक्ट इनॉक्युलेशन मेथड. तर ह्या गोष्टी आपण पाहणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. तो आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. ओके, उद्या आपण पूर्ण जे उरलेल्या 2 स्टेप आहे आणि याच्या व्यतिरिक्त पायरोजन टेस्टिंग आणि लिकेज टेस्ट आणि पार्टिक्युलेट मॅटर मॉनिटरिंग या 3 गोष्टी पाहणार आहेत. उद्याचं लेक्चर मिस नका करू, थोडं जास्त वेळ घेऊ उद्याचं लेक्चर. ओके सर नोट सेंड करा ना. भेटेल ना तुम्हाला. आज नोट्स पाठवल्या आजच्या सरांचं झालेलं notes. आजच्या पाठवतो मी. आजच्या आहेत त्याच्या बोर्डवर लिहिल्या ना त्याच नोट्स आहे. तुम्हाला बोर्डच्या नोट्स स्क्रीनशॉट पाठवता याचे इमेजेस. ओके, बाकी अजून आजचं जे पाहिलं आहे आपण, ठीक आहे, एक तर महत्वाचा आजच्या टॉपिक मधला इम्पॉर्टंट पार्ट काय होता तुमचं, स्टॅबिलिटी टेस्टिंग कोणकोणत्यासाठी केली जाते आणि त्याचा प्रिन्सिपल काय, हा एक क्वेश्चन येऊ शकतो. सेकंड क्वेश्चन मध्ये विचारला जातो हाऊ द क्वांटिटी ऑफ सॅम्पल्स कॅन बी सिलेक्टेड. ओके, आणि एकदा असाही क्वेश्चन आला होता एक्झाम मध्ये की इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंटल, हाऊ द इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंटल कॅन बी परफॉर्म. आता बऱ्याच जणांनी ते पहिलं जे आपण प्रोसेसिंग मध्ये पाहिलं होतं इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंटल ते लिहून काढले, स्टॅबिलिटी टेस्ट हे ते. बट इव्हॅल्युएशन ऑफ पॅरेंटल्स मध्ये आपल्याला जे स्टॅबिलिटी टेस्टिंग दिलेली आहे, स्टेप्स इन्व्हॉल्व, हा पार्ट लिहायचा. इव्हॅल्युएशन आपण या पद्धतीने करतो म्हणून. ठीक आहे, ओके. अजून कोणाला डाऊट काही आजच्या टॉपिक मध्ये? येस, ओके. तर या 2 मेथड पाहिल्या. पुढच्या 2 जे आहेत मेथड ऑफ टेस्टिंग आणि इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. मेथड ऑफ टेस्टिंग मी ऑलरेडी तुम्हाला थोडासा हिंट दिली होती प्रोसेसिंग मध्ये की आपण मेम्ब्रेन फिल्ट्रेशन वापरतो. ठीक आहे, मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मध्ये केल्यानंतर एक जो मेम्ब्रेन राहतो फिल्टर मीडिया, त्याला आपल्याला ते न्यूट्रिएंट कल्चर मीडियम मध्ये टाकायचं आहे. जर त्या मेम्ब्रेनवर तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्या कल्चर मीडियम मध्ये ग्रो होईल. आता तो कल्चर मीडियम पण कसा बनवतात आणि कोणकोणत्या टाईपचे कल्चर मीडियम असतात, ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ठीक आहे, मी एक स्क्रीनशॉट घेतो तुमचा. ऑनलाईन राहा सगळेजण. कॉलेज होणार आहे की नाही सर चालू? काय झालं? ओके, 44. अच्छा, बऱ्याच जणांना असा पण प्रॉब्लेम येतो झूम मीटिंग करताना की लॉग आउट होऊन जातं इन बिटवीन. तो रिकमेंडेशन हे राहणार की जिथं जास्त नेटवर्क एरिया आहे तुमचा चांगला तिथं राहत जा, कारण झूम मीटिंग जो आहे तो सगळ्यात कमी बँडविड्थ, ओके, जी फ्रिक्वेन्सी राहते आपल्या इंटरनेटची सगळ्यात कमी बँडविड्थ मध्ये चालणारा एकमेव आहे ते तेवढा झूम. तुमचं नेटवर्क जरी कमी असला तरी तो झूम कंटिन्यू मध्ये चालतो. थोडीशी क्लॅरिटी कमी होईल, थोडंसं व्हॉइस लेवल कमी होईल, बट कंटिन्यू राहील. बट जर त्या बँडविड्थ किंवा फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी झालात नेटवर्कच्या बाहेर तर मग तो झूम ऑटोमॅटिक कट डाऊन होतो. मग परत तुम्हाला जॉईन मीटिंग, बॅक टू मीटिंग करायचं जॉईनिंग. ठीक आहे, लेक्चर स्टॉप करतो मी. 11 वाजता लेक्चर चालू करू आपण परत. म्हणजे 11 वाजता पवार मॅडम कोणाचं लेक्चर असतात? सेकंड लेक्चर काथार मॅम.
ठीक आहे. कातर मॅडम येतील 11 वाजता लेक्चर.